दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 100 आणि RPI खरात गट मिळून 165 उमेदवार राहणार आहे. कुठेही बंडखोरी होणार नाही. अर्धा असा फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युला असा आहे की फीडबॅक जो सर्वेमध्ये येतो की हा उमेदवार तुल्यबळ आहे तर त्याच्यामध्ये त्याला ती जागा सोडायची. बैठक सुरू आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची. फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कसं सेटलमेंट होतंय सगळं अनेक ठिकाणी तुमच्या आणि त्यांचे उमेदवार समोरासमोर आहेत. काय ठरेल आज या ठिकाणी तेव्हा पहा तुम्ही, सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. जी बैठक चालू आहे त्यामध्ये काही जागी आमच्या दोन्हीकडनं उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले होते. आत्ता ती बैठकीमध्ये आम्ही जे डबल फॉर्म झालेले आहेत त्याच्यामध्ये जे तुल्यबळ आहे, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटचा फॉर्म ठेवून दुसऱ्याचा विड्रॉल करावा अशा पद्धतीची आमची वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. जवळपास 9 ठिकाणी आहेत जवळजवळ. मग हे 9 ठिकाणी जे माघार घेतील ते तुमचे अर्धे आणि त्यांचे अर्धे असं काही गणित अर्धा असा फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युला असा आहे की फीडबॅक जो सर्वेमध्ये येतो की हा उमेदवार तुल्यबळ आहे तर त्याच्यामध्ये त्याला ती जागा सोडायची. किती तुम्ही AB फॉर्म दिले होते आणि त्यांनी किती AB फॉर्म दिले होते असे काय आकडेवारी आहे का? आज फायनल आकडा किती होईल? जवळपास आम्ही 125च्या आसपास आम्ही त्या ठिकाणी AB फॉर्म दिले. त्यांच्याकडनंही 35-1च्या आसपास त्यांनी पण AB फॉर्म दिले होते. म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 165 उमेदवार असणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 100 आणि RPI खरात गट मिळून 165 उमेदवार राहणार आहेत. कुठेही बंडखोरी होणार नाही. मोहनांनी काल सांगितलं की अजित पवार पालकमंत्री आहेत, गुन्हेगारीवर बोलतात, पण अंधेकरांच्या घरात तिकीट दिलं, त्यांचं काही माघारी वगैरे असं काही ठरलंय की कंटिन्यू करतात? 3 गुन्हेगार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की दक्षिणेपर्यंत तुमचे लिस्ट पाहिली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सारखं सांगतात दादा निर्माण होतो, हे होतं, गुन्हेगारी वाढते आणि दादाचे असं गुन्हे आणि आम्ही विकास त्यावरती आता एक तर लक्षात घ्या, हे जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी आपले RPI सचिन खरात गटातनं त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर दादांची चर्चा चालू आहे. अंतिम निर्णय ते घेतील. आता उमेदवार तर घड्याळावर लढणार आहेत ना, चिन्हावर लढतायत ना सगळे गुन्हेगार. हे हां, आता त्यांच्यावर चर्चा चालू आहे. अंतिम निर्णय अजून तर फक्त हे चालू आहे, निर्णय होईल. चिन्ह दिलं जाणार आहे का अण्णा? चर्चाकडून त्यांना घड्याळ चिन्ह दिलं जाणार आहे का? तो अंतिम निर्णय घेतील. आता चर्चा सुरू आहे, या विषयावर चर्चा सुरू आहे. बदललं जाईल का? दुसरं जाईल का? तसं काही झाले का आता बोल? अशा जी जागा असेल ज्या ठिकाणी तुल्यबळ त्यांचा उमेदवार असेल आणि तशी चर्चा चालू असेल तर आमचा फॉर्म्युला फक्त एकच आहे की निवडून येण्याची क्षमता असेल त्याच्यासाठी आपण शिवसेनेसोबत मग काही चर्चा सुरू आहे? आता मला तर नाही वाटतं. त्यांना चिन्ह बदलून दिलं जाणार आहे का? जे उमेदवार तुम्ही सचिन खरात त्याच्यावरती निर्णय होणं बाकी. आता निर्णय चालू आहे. कोण घेणार आहे निर्णय? निर्णय दोन्ही त्यांचे सचिन खरात गटाचे आणि दादा म्हणून घेतील निर्णय. ठीक, ओके, थँक्यू. 2 मिनिटं अण्णा कटावीस सांगत जाऊ ना, क्लिअर सांगितलं की आम्ही क्लिअर होतं ना की बाबा असं आहे पक्षाची भूमिका.